मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केलेत, ते आजही आपणास उपयुक्त आहेत. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. एक चंद्र नित्य भ्रमण करीतो, सर्वा सुख देतो निशिदिनी. भरती ओहोटी समुद्रास देतो, जल हालवितो शारासह. पाणी तेच गोड मेघायोगी होते, संतोष करीते सर्व प्राण्या. मानवाचे साठी बहुधर्म कसे, झाला का हो पिसे ज्योती म्हणे. बघूया याचा अर्थ. एकच चंद्र दररोज आकाशात फिरत असतो. तो आपल्या शीतल प्रकाशाने रात्री दिवस सर्वांना आनंद देतो. चंद्रामुळे समुद्रात भरती ओहोटी येते. तो पाण्याला हालचाल देतो आणि संपूर्ण पृथ्वीवर त्याचा परिणाम होतो. समुद्राचे खारे पाणी ढगांच्या माध्यमातून गोड बनते. ते पाणी सर्व सजीवांना समाधान व जीवन देते. निसर्ग मानवासाठी अनेक उपकार करतो, तरीही माणूस हे न समजता मूर्खासारखे वागतो, असे ज्योतिबा म्हणतात. या ओळींचा भावार्थ. या ओळीत ज्योतिबा म्हणतात, समुद्र, पाणी आणि निसर्गचक्र याचे महत्त्व सांगतात. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकाशी जोडलेली असून ती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी कार्य करते. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, असे मी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.